दरम्यान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून आता परिपत्रक जारी करण्यात आलंय। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत असं या परिपत्रकात म्हटलंय। एकूणच सगळे हे बदल सध्या करण्यात येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारकडून आता हे परिपत्रक जारी करण्यात आलंय। त्यामध्ये काय म्हटलंय सविस्तर पाहूया। परकीय चलन वाचवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले परदेश दौरे रद्द करावेत। शासकीय अधिकाऱ्यांनी नवीन दौऱ्यांची आखणी करू नये। दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा। कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळांना भेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा। अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करत असताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं। अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामासाठी आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसनं प्रवास करावा। इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करावी। मंत्रालयीन, विभागीय, जिल्हास्तरीय बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करावा। विद्यापीठांनी सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीनेच आयोजित करावी। यासह पोलीस विभागानं कशासाठीही बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकीला परवानगी देऊ नये। माहिती आणि जनसंपर्क खात्यानं माफक प्रमाणात जाहिराती प्रसारित कराव्यात, अनावश्यक खर्च टाळावा। फ्लेक्स, बॅनर्स यांचा कमीत कमी वापर करावा। लाईट होर्डिंगसाठी डीजी सेटचा वापर करू नये। कार्यालयीन कामासाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा। कार्यालयीन कामासाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करण्यात यावा। यासह कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, संगणक, एसी बंद करावेत। एसीचं तापमान 24 ते 26 अंशांवरच ठेवावं। जास्तीत जास्त घरांवर सोलार यंत्रणा बसवण्यावर भर द्यावा। यासह खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, अंगणवाडी, रुग्णालयांनी मेन्यूमध्ये बदल करावेत। आशा कार्यकर्त्यांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासंदर्भात समुपदेशन करावं। सोयाबीन, सूर्यफूल तेलाऐवजी मोहरीचं तेल, शेंगदाणा तेल याचा वापर करण्याला प्रोत्साहन द्यावं। पीएनजीचा वापर करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी प्रलंबित जोडण्यांना आता तातडीनं परवानगी द्यावी। मुंबईसह मोठ्या शहरांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना अनिवार्यपणे पीएनजीच्या वापरासाठी प्रवृत्त करावं। रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढवावा। सर्व प्रशासकीय विभागांनी पुढील 6 महिन्यांसाठी सल्लागाराची नेमणूक करू नये। अशा प्रकारच्या सूचना या परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत।